आपल्याला 1 तारखेला पगार झाल्यानंतर आठवड्याभरातच संपतोय. म्हणजे महिन्याच्या कमाईला नक्की कुठे खर्च करतोय, तेच आपल्याला कळत नाहीये. तर महिन्याच्या बजेटचा प्लॅन करायला तुम्हाला अडचण येते का? हा सोप्पा नियम वापरून बघा. हा नियम आहे ते म्हणजे 50-30-20. तो कसा आहे ते बघूया. तुमच्या उत्पन्नाच्या 50% रक्कम ही गरजांसाठी ठेवा. जसं की घर भाडं द्यायचंय, किराणा द्यायचा आहे, बिल्स द्यायचे. त्यानंतर 30% रक्कम इच्छांसाठी वापरा. म्हणजेच तुम्हाला बाहेर फिरायला जायचंय किंवा डिनरला जायचंय, मूव्हीला जायचंय. आणि 20% रक्कम बचतीसाठी ठेवा किंवा कर्ज फेडण्यासाठी ठेवा किंवा इमर्जन्सी फंड तयार करण्यासाठी सुद्धा वापरू शकता. हे आपण एका सोप्या उदाहरणात बघूया. जर तुमचा पगार 40,000 आहे, तर 20,000 रुपये गरजेच्या गोष्टींसाठी वापरा. त्यानंतर 12,000 इच्छांसाठी वापरा आणि 8,000 बचतीसाठी वापरा किंवा सेव्हिंग करण्यासाठी वापरा. तुमचे बजेट कसे आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आजपासूनच 50-30-20 हा रूल वापरायला सुरुवात करा आणि झालेला फरक स्वतःच अनुभवा. आणि रील आवडल्यास शेअर करायला विसरू नका. अशाच सोप्या आर्थिक टिप्ससाठी आपल्या चॅनलला फॉलो करा.